नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा 1 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला अर्जुनच्या विरुद्ध लढणारी वकील समोर आलेली आहे. दुसरी तिसरी कोणी नसून क्षितिज जोग ह्या दुसऱ्या वकीलचा पात्र निभवणारे. आणि काय जबरदस्त ऍक्टर आहेत या, अमेझिंग. प्रेक्षकांनो, मला एवढं भारी वाटतंय ना, मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. मी सगळ्यात जास्त या पॉइंटसाठीच उत्सुक होते आणि थँक गॉड त्यांनी आज ते रिव्हील केलंय. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला अर्जुनच्या विरुद्ध लढणाऱ्या दामिनी देशमुखची भेट होणार आहे. तर आजचा भाग अमेझिंग दाखवलाय त्यांनी. साक्षीच्या विरुद्ध आणि प्रियाच्या विरुद्ध अर्जुनला पुरावे फायनली सापडलेत. आता सुरुवातीपासून एपिसोड ऐका. सायली बिचारी सगळा स्वयंपाक पुन्हा करते. ही विमल तिला विचारते, सायली ताई असं कसं झालं असेल हो, सकाळी बनवलेलं अन्न खराब कसं होईल. सायली म्हणते, जाऊ द्या विमल ताई, आता आपल्याला हे बोलायला वेळ नाही, आपण पटकन स्वयंपाकाला लागू. असं म्हणून आता या दोघी स्वयंपाक करतात. आणि इकडे अर्जुन त्या रेस्टॉरंटमध्ये गेलाय, SK नावाच्या ते कॉफी शॉपमध्ये. तिथे जाऊन अर्जुन आणि चैतन्यने चौकशी केली आहे. प्रियाचा फोटो दाखवलाय आणि विचारलंय, या मुलीला तुम्ही ओळखता का. आता त्या वेटरचं लक्ष जातं बरं का त्या फोटोकडे. फोटो दाखवल्यावर कॅफेचे मालक विचारतात, ह्या काय आमच्या कस्टमर आहेत का, कारण आता अशात मी यांना इथे कधी बघितलं नाही. चैतन्य म्हणतो, अलीकडे नाही, कधी यायच्या का त्या पूर्वी, 1-2 वर्षापूर्वी. ते मालक म्हणतात, सॉरी सर, एवढं जुनं लक्षात नाहीये माझ्या. अहो, दिवसाला 150-200 कस्टमर येतात, कसं लक्षात राहणार आमच्या. मग आता अर्जुन म्हणतो, प्लीज बघा ना नीट, लक्षात आलं तर. आता ते म्हणतात, नाही सर, सॉरी. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, हरकत नाहीये, सॉरी म्हणून तो तिथून निघून जात असतो. तेव्हा तिथे तो वेटर येतो आणि अर्जुन आणि चैतन्यला थांबवतो आणि म्हणतो, साहेब थांबा, मी ओळखतो या मुलीला. अर्जुन एकदम खुश होऊन जातो आणि म्हणतो, काय तू हिला ओळखतोस. त्यावर तो वेटर म्हणतो, हो दादा, मी यांना ओळखतो, या नेहमी यायच्या इथे. चैतन्य म्हणतो, अजूनही येते का ही इथे. मग ते म्हणतात वेटर दादा की नाही 2 वर्षापूर्वी यायच्या ह्या इथे, मला चांगलं लक्षात राहतंय. नाही म्हणजे कोणासोबत तरी यायच्या इथे या भेटायला. अर्जुन म्हणतो, तुला एवढं 2 वर्षापूर्वीचं कसं काय लक्षात राहिलं. त्यावर ते वेटर म्हणतात, अहो या ना सगळ्यात वाईट कस्टमर पैकी एक होत्या. अहो एकदा कॉफी थोडी थंड होती हो, तर यांनी माझ्या थोबाडीत मारली हो, त्यामुळे या माझ्या चांगल्या लक्षात राहिल्या. अर्जुनला खूप महत्वाची माहिती मिळाली आहे प्रेक्षकांनो, आणि CCTV फुटेज सुद्धा मिळालाय. आता अर्जुन त्या हॉटेल मालकाकडे घेऊन जातो त्या वेटरला आणि सांगतो की तुमच्या या मुलाला माहिती आहे या मुलीबद्दल. मग ते मालक विचारतात, काय रे तुला माहिती आहे का. मग ते म्हणतात, हो सर, मला माहिती आहे. अहो या मुलीने माझ्या थोबाडीत मारली होती हो 2 वर्षापूर्वी, जे मला चांगलं आठवत आहे. अर्जुन आता त्या कॅफे मालकाला म्हणतो, हे बघा, मला प्लीज हेल्प करा, मी एक मर्डर इन्व्हेस्टिगेट करतोय. ही मुलगी इथे येऊन कोणाकोणाला भेटायची, मला याची माहिती हवी आहे, प्लीज हेल्प मी. त्यावर ते कॅफे मालक म्हणतात, सर मी का नाही मदत करणार, नक्कीच मी मदत करेल. चैतन्य म्हणतो, आम्हाला 2 वर्षापूर्वीचे CCTV फुटेज बघायला मिळतील का. ते कॅफे मालक म्हणतात, 2 वर्षापूर्वीचे, ठीक आहे, मी बघतो आणि सांगतो तुम्हाला शोधून. अर्जुन म्हणतो, यस करेक्ट. तर आता त्याला सगळे CCTV फुटेज पण मिळाले आहेत. आणि आता CCTV फुटेजच्या त्या रूममध्ये तो अर्जुनला घेऊन जातो. पण आता मध्ये पुन्हा सायलीचं सीन दाखवलाय त्यांनी. बिचाऱ्या सायलीने ना प्रेक्षकांनो खूप मेहनत घेऊन पुन्हा सगळा स्वयंपाक केलाय. आज तुम्हाला पूर्णाजी आणि कल्पना त्यांचा जरा जास्तीच राग येणार आहे, कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यावर कुठली झापडं बांधली येथे त्यांनाच माहिती. एवढं सगळं होऊनही, प्रिया सगळी ओपन होऊनही त्यांनी प्रियाची साथ दिली आहे. पण अर्जुनने मात्र चांगला झापलाय बरं का आज पूर्णाजीला. असो, तर आता CCTV फुटेज दाखवतात. मध्ये सायली स्वयंपाक करताना दाखवली आहे बराच वेळ. आणि इकडे अर्जुन त्या CCTV रूममध्ये आलाय आणि ते CCTV फुटेज तो चेक करायला घेतो. आणि त्यात 2 वर्षापूर्वी प्रिया आणि साक्षी भेटलेल्या अर्जुनला दिसल्यात. बघा, ती CCTV फुटेजमध्ये दिसतंय, प्रिया साक्षीला भेटते. आणि हे सगळं त्या अर्जुनने आणि चैतन्यने नोट केलंय. आणि आता चैतन्य अर्जुन खुश होतात. अर्जुन म्हणतो, यस देअर शी इज. बघ चैतन्य, साक्षी आणि प्रिया दोघीही एकमेकींना भेटायच्या. बघ, मर्डरच्या 15 दिवसापूर्वीची तारीख आहे इथे. त्या दोघींचं CCTV फुटेज थोड्या वेळ बघताना दाखवलंय अर्जुन आणि चैतन्य. सॉलिड. प्रेक्षकांनो, आजचा भाग शेवटपर्यंत बघत राहा. अर्जुन आता ते CCTV फुटेज बराच वेळ बघतो आणि मनातल्या मनात खुश होतो की आता प्रिया अडकली आहे, सॉलिड अडकली आहे. काय ना प्रेक्षकांनो, खोट्याचे जास्ती दिवस नसतात, कधी ना कधी खोटं उघडकीला येतच. तसं प्रियाच्या बाबतीत होणार आहे. किती दिवस नाटकं करणार आहे ती अशी, कधी ना कधी तर सगळ्यांच्या समोर सत्य येईलच. इकडे सायलीने बिचारीने पुरी आणि बटाट्याची भाजी असा छान बेत केलाय. एक कोशिंबीर पण केली आहे पटकन, आणि किती लवकर केलाय बघा विमलच्या मदतीने स्वयंपाक.
आणि सगळ्या लोकांना अगदी पोट भरून जेव घातलंय सायलीने. आता खरं तर पूर्णाजीला अभिमान वाटायला हवा होता की आपण एवढं हेट करून सुद्धा या पोरीने सगळं मनापासून केलं. सायली सगळ्यांना वाढून देते असं त्यांनी बऱ्याच वेळ दाखवलंय. प्रिया मनातल्या मनात विचार करते, अरे यार हिने पुन्हा सगळं जमवलंच. सायली त्या सगळ्यांना म्हणते, आता मी तुम्हा सगळ्यांच्या डोळ्या देखत स्वयंपाक केलाय, माझ्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर माफ करा, पण प्लीज आता सगळ्यांनी पोटभर जेवा. आता सायलीने असं म्हटल्यावर सगळे जेवायला बसलेत आणि जेवताना सगळ्यांनी कौतुक देखील केलंय सायलीचं, कारण बनवलेलं ताजं अन्न अतिशय छान आणि चवदार चविष्ट असतं. खाणारे सगळे तृप्त होऊन जातात. खऱ्या गृहिणीचं हेच तर काम असतं ना प्रेक्षकांनो, आलेल्या लोकांना तृप्त करणं. आपल्या घरातून कोणीही पाहुणा तसा गेला नाही पाहिजे, हे तितकंच खरं आहे. सायलीचं कौतुक होत असताना प्रियाला ते सहन होत नसतं, पण पूर्णाजी आणि कल्पनालाही ते सहन झालेलं नाहीये. ही खूपच अतिशोक्ती वाटते. जेवणारे लोक म्हणतात, अन्नपूर्णाताई रागाच्या भरात आम्ही जास्ती बोललो, पण जेवण खरंच छान झालं हं. मग ते दुसरे दादा म्हणतात, अहो अन्नपूर्णाताई, तुमच्या नाचसुनेमुळे तुम्हाला आज दानाचं पुण्य मिळालं. त्यावर पूर्णाजी नुसत्या हसतात बरं का, पण सायलीचं कौतुकाचे दोन शब्द काही त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेले नाही आहेत. प्रिया विचार करते, हिने शेवटी जो करायचा तो शहाणपणा केलाच, पण अजून धमाके तर बाकी आहेत ना. बाकीचे दोन गोष्टी तिच्या निपटायच्या बाकी आहेत प्रेक्षकांनो. आता ते सगळे रग वगैरे हिने फाटके आणले ना, तर आता ते रग डिस्ट्रीब्यूट झालेत. म्हणजे अन्नपूर्णा मॅडमनी, पूर्णाजीने ते रग त्या लोकांना दिलेत. ते लोक खुश झालेले असतात आणि म्हणत असतात की चला आम्ही निघतो हं आता. पूर्णाजी त्यांना म्हणतात की आज कठीण प्रसंग ओढावला होता आमच्यावर, पण देवीच्या दयेने तो निभावला. मग ते लोक म्हणतात की तुमच्या सुनेने आम्हाला पोटभर जेवायलाही दिलं आणि पांघरुणही दिले. आता ते बघतात पांघरुण तर ते फाटके असतात. मग त्या बाई, अरे माझं पांघरुण तर फाटकं आहे. आता असे एक एक करून सगळेजण बघायला लागतात की पांघरुणं फाटके आहेत आणि मग आरडाओरडा करायला लागतात, अरे आमचंही पांघरुण फाटकं आहे, आमचंही आहे. मग कल्पनाताई म्हणतात, अरे 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 काय झालं, एक मिनिट थांबा. मग आता ते म्हणतात, अन्नपूर्णा मॅडम हे काय आहे. मग पूर्णाजी म्हणतात, अगं बाई मला काही कळतच नाहीये, हे काय चाललंय. लगेच प्रियामध्ये तोंड मारते आणि म्हणते, मला माहितीये ना, हे सगळं सायलीनेच केलंय पूर्णाजी. अगं पूर्णाजी, तुझी लाज जावी ना म्हणून केलं सायलीने. सायली चिडून म्हणते, प्रिया काहीतरीच काय बोलतेस, मी हे सगळं का करेल. आता ते ज्यांनी रग घेतलेत ना ते लोक म्हणतात, अहो काय चाललंय तुमचं, आमची लायकी काढायचा पुन्हा प्रयत्न करताय का तुम्ही. आणि हे काय पुन्हा पुन्हा का घडते तुमच्या घरात असं, हे तुम्ही बरोबर नाही वागत आहात आमच्या सोबत. असं म्हणून सगळेजण आता सुभेदारांना बोल लावत असतात. तर मध्येच कल्पनाला हुक्की येते आणि म्हणते, काय ग सायली, हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. हे सगळं सुभेदारांच्या अब्रूचा प्रश्न होता. ही अब्रू जावी म्हणून तू हे सगळं मुद्दाम तुझ्यावर घेतलंय. खरं तर प्रेक्षकांना थोडी सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून बोलल्या असताना कल्पनाताई तर बरं झालं असतं. सायली सगळा स्वयंपाक पुन्हा करेल का, अशी डबल मेहनत करायची कोणाला हौस असते. सायली म्हणते, नाही नाही आई, मी हे मुद्दाम नाही केलं. मग आता अश्विन मध्येच बोलतो, या अश्विनला तर काय झालंय कोणाच ठाऊक. सायली म्हणते, अहो आई, तुमच्या समोर मी उत्तम प्रतीची ब्लँकेट मागवली होती. लगेच अश्विन म्हणतो, ती तुझ्या मनासारखी खराब निघाली. मग कल्पनाताई म्हणतात, मग ती फाटली कशी. सायली म्हणते, आई थोडासा वेळ द्या, मी हे सगळं नीट करते. लगेच प्रिया म्हणते, झेपत नाही तर कशाला जबाबदाऱ्या घेतेस ग अंगावर. आता हे लोक बिचारे थंडी वाऱ्याचे झोपणार ना त्या ब्लँकेट सहित. किती ओव्हर करते यार प्रिया, एवढा राग आलाय ना मला आज प्रेक्षकांनो, तुम्हाला काय सांगू. आणि आपल्या रागातच या सगळ्यांची जीत आहे, म्हणजे या कलाकारांच्या कामाची जीत आहे असं मला म्हणायचं आहे. प्रिया म्हणते, खरंच हो दादा, आय एम व्हेरी सॉरी, म्हणजे हे सगळं आमच्यामुळे झालंय, हे फारच वाईट झालंय. आता सायली विचार करते, इथे काहीतरी पाणी मुरतंय, प्रियाला एवढं का वाईट वाटतंय, या सगळ्यांना व्हाईट ब्लँकेट मिळाली म्हणून. नाही 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 नाही, प्रियाचा काहीतरी डाव असणार आहे, हिनेच ब्लँकेट लपवून ठेवली असती. हो, प्रिया असं करूच शकते, हिनेच ब्लँकेट लपवले असतील. मला वाटतंय की मी हिच्या खोलीत जाऊन चेक करावं, ही तिथेच ब्लँकेट लपवू शकते. सायली आता पटकन पळते आणि म्हणते, पूर्णाजी मी आलेच हं. आता लगेच पूर्णाजी सायली गेल्यावर म्हणतात, या मुलीचा बेजबाबदारपणाचा कळस झालाय नुसता. लगेच प्रिया म्हणते, अगो पूर्णाजी, माझी पोटदुखी आड आली ग, नाहीतर सगळी जबाबदारी मी घेतली असती, अशी सुभेदारांची लाज नसती गेली ना. नाही म्हणजे या सायलीला काय माहिती ना सुभेदारांची या जगात किती किंमत आहे. प्रिया आता लगेच त्या लोकांची माफी मागायचं नाटक करत म्हणते, दादा ताई, अहो सॉरी हं, हात जोडून मी माफी मागते, मी सुभेदारांची लहानी सून आहे. अहो हे असं व्हायला नको होतं, माफ करा हो, आमच्यावर चिडू नका हं. आता लगे कल्पनाताईला वाटतं, बाई बाई काय माझी सून आहे, काय नाटकं करते प्रेक्षकांनो, काही कामं धामं केले नाही, नुसता मोठेपणा घेऊन मिरवतीये. एवढंही या कल्पनाताईला आणि पूर्णाजीला कळू नाही लागलं का.
या प्रियाचा ना अतिशोक्तीपणा जरा कमी करावा, रॅदर या कल्पनाताई आणि पूर्णाजीचं मन तरी परिवर्तित व्हावं. प्रेक्षकांनो काहीतरी एक दाखवलं पाहिजे त्यांनी, कारण एक जे नाटकं आता डायजेस्ट नाही होते. असो, तर आता सायली त्या अश्विनच्या खोलीत जाऊन सगळीकडे शोधाशोध घेते, पण तिला कुठे रग सापडत नाही. आता ती शांत डोक्याने विचार करते, प्रियाने तिच्या खोलीत हे ब्लँकेट लपवले नाहीये, मग कुठे लपवले असतील? अशा कुठल्या तरी ठिकाणी जिथे कोणीही जाणार नाही आणि तिथे कोणाला रगही सापडणार नाही, असं कुठलं ठिकाण असेल बरं? सायली विचार करते आणि तिच्या लक्षात येतं, म्हणजे स्टोर रूम. आणि आता सायली लगेच स्टोर रूम मध्ये गेली प्रेक्षकांनो, आणि तिथे तिला ब्लँकेट सापडतातच. तर आता बघा, तोपर्यंत प्रिया बाहेर फुटेज खात असते. आज जे काही घडलंय ना ते खरंच खूप दुर्दैवी आहे, पण काही झालं ना तरी आज या घरातून मी कोणाला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाहीये. मी सुभेदारांची धाकटी सून आहे, मी काहीतरी करते. आई पूर्णाजी, मी पटकन नवीन ब्लँकेट्स ऑर्डर करू का? लगेच येतील बघा थोड्या वेळात. लगेच पूर्णाजी म्हणतात, हो बेटा कर ग बाई, आता तेच करावं लागेल ना. लगेच कल्पनाताई म्हणतात, खरंच आज तन्वीमुळे या सगळ्यांना चांगले ब्लँकेट मिळणार आहे. लगेच प्रिया कशी म्हणते, हो मी लगेच ऑर्डर करते पूर्णाजी. आता असं म्हणून ही लगेच फोनवर ऑर्डर देणार असते बरं का प्रेक्षकांनो. आणि मध्ये सायलीचा थोडा थरार त्यांनी रंगवलाय. आता स्टोर रूम मध्ये सगळीकडे चेक करते ती, इकडे एका तिकडे एका, दुसऱ्या कपाटात एका, तिसऱ्या कपाटात एका, आणि फायनली तिच्या लक्षात येतं की त्या कपाटासमोर आपण ही वस्तू ठेवलेली नाहीये. पण ही वस्तू कशी काय आली इथे? सायली एकदम हुशार आहे माझ्यासारखी, त्यामुळे तिला कळलंय बरोबर की ही वस्तू आपण इथे ठेवलेली नाहीये, त्यामुळे या कपाटात ब्लँकेट असू शकतात. आणि सायलीने कपाट उघडलं आणि लगेच त्या कपाटातनं तिने ते ब्लँकेट काढलेत आणि बाहेर आणले. हुशार आहे बाबा सायली, खरंच माझ्यासारखीच हुशार आहे. थोडीशी गंमत करते प्रेक्षकांना तुमची. असो, तर आता बघा, सायली जेव्हा ब्लँकेट घेऊन येते तेव्हा प्रिया पडते पांढरी. अरे हिला कसं काय ब्लँकेट सापडले? सायली आता पूर्णाजीच्या हवाले करते ती ब्लँकेट्स आणि म्हणते, घ्या पूर्णाजी, आता करा हे सगळं दान. आता पूर्णाजी भांबावल्यासारख्या कल्पनाकडे बघतात. अगं बाई, हे काय झालं? सायली सगळ्यांना म्हणते, आपापल्या हातातली जी ब्लँकेट्स आहेत ना ते तुम्ही खाली ठेवून द्या. पूर्णाजी तुम्ही हे द्या ब्लँकेट. अश्विन म्हणतो, एक मिनिट, ही ब्लँकेट्स कुठून आणलीस ग? सायली म्हणते, ही ब्लँकेट्स कोणीतरी स्टोर रूम मध्ये मुद्दाम लपून ठेवलेली होती. आता प्रिया लगेच अशी इकडे तिकडे पाहून घेते बरं का. सायली म्हणते, हे द्या पूर्णाजी तुम्ही. आता सायलीने ते सगळं दिलंय त्यांना. आता बघा, पूर्णाजी लागलीच मोठेपणा करून ते ब्लँकेट सगळ्यांना वाटतात. आता खरं तर पूर्णाजीने सायलीला काहीतरी बोलायला पाहिजे होतं. इतकं कोणी रागराग करतं का प्रेक्षकांनो? दिस इज लिमिट. प्रिया विचार करते, मी ही ब्लँकेट व्यवस्थित लपवली होती, हिला कशी काय सापडली कोणास ठाऊक. आता हा शेवटचा तिसरा वार तरी माझा व्यवस्थित लागायला हवा. आता तिसरा वार म्हणजे काचा फेकल्यात नाही ने तिथे, तो वार. तर आता हे सगळे लोक बिचारे ब्लँकेट्स घेतात आणि खुश होऊन तिथून आभार मानून जातच असतात. पूर्णाजीचे आभार मानतात ते, की तुम्ही एवढं सगळं व्यवस्थित केलं आमचं, खरंच त्यासाठी खूप खूप आभारी आहे आम्ही. आणि आता ते निघतात आनंदाने, तेव्हा एका माणसाच्या पायात घुसते काच लागल्यामुळे ते विवळतात जोरात. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, अगं बाई, हे काय झालं? आता सायली पटकन त्यांच्या जवळ जाते आणि म्हणते, अरे बापरे, काय झालं दादा, इथे बसा बरं. विमलताई खुर्ची द्या. आता सायलीने त्यांना तिथे बसवलंय, त्यांच्या पायातली काच काढली आहे आणि त्यांना हळद सुद्धा लावली आहे. आता पूर्णाजी म्हणतात, हे काय चाललंय आपल्या घरामध्ये? प्रिया आता पुन्हा कांगावा करते बरं का प्रेक्षकांनो. सायली बिचारी पटकन त्यांना हळद लावते आणि तिथे असलेल्या सगळ्या काचा सायली पटापट आवरत असते. एका सुपलीमध्ये घेऊन तिने त्या सगळ्या काचा अशा आवरून घेतल्यात. खरं तर पूर्णाजीने यावेळेला सुद्धा सायलीची सगळी धावपळ बघितली आहे, तरी पण पूर्णाजी सायलीचं एका शब्दानेही कौतुक करत नाहीये. खरं तर प्रेक्षकांनो, आता प्रियाने ना अलर्ट व्हायला पाहिजे, कारण सुभेदार कधीही पलटी मारतात. म्हणजे आज ते आता प्रियाकडनं बोलतात, पण उद्या ते सायलीकडनं झाले ना, मग प्रियाचं पण काही खरं नाहीये, कारण ते डबल डोलकी आहेत ना. तर असो, आता लगेच कल्पनाताई म्हणतात, या काचा इथे आल्याच कशा काय? सायली ती काच बघते आणि म्हणते, कळतच नाहीये, ही सगळं तर मी साफ केलं होतं. मग प्रिया म्हणते, साफ केलं का? मुद्दाम टाकल्या तिथे काचा? असं कोणी मुद्दाम काचा टाकतात का? आणि सायलीचा स्वभावच नाहीये असं करायचा. सायली आता तिथे जाते आणि म्हणते, काय ग प्रिया, मी काचा टाकल्या? मी? अगं या काचा नीट बघ. अगं या आपल्या घरातल्या ग्लासची काच आहे, आणि असाच एक ग्लास तू घेऊन बसली होतीस मगाशी. तुला विमलताईने त्यात मीठ साखर पाणी दिलं, बघ नीट प्रिया, तिथे 5 ग्लास आहेत आणि 6वा ग्लास तुझ्या हातात होता मगाशी. आता प्रिया लगेच म्हणते, तुला काय म्हणायचंय सायली? मी मुद्दामून ग्लास फोडला आणि बाहेर टाकला का? बघ बघ पूर्णाजी कशी आरोप करते, ही वाटेल ते. आता लगेच आरडाओरडा करायला लागते बरं का प्रिया. पण पूर्णाजी पण लगेच वाटेल ते बोलायला लागतात सायलीला. अगं हिला काही करता येत नाही ना, म्हणून ती तुला बोल लावते. कोणत्या वेळेने बोलल्यात पूर्णाजी सायलीला काही करता येत नाही म्हणून? मगाशी सायलीने सगळा स्वयंपाक केला, सगळ्या गोष्टी नीट केल्या, तरी पूर्णाजी असं बोलूच कशा शकतात?
कल्पना त्यांची जरा ट्यूबलाईट पेटते आता हळूहळू. त्या म्हणतात, अगं तन्वी, मगाशी आपण डायनिंग टेबलवर बसलो होतो तर हा ग्लास तुझ्या हातात होता की बाळा? अगं तुझ्या हातातनं जर पडला होता ग्लास तर सांगायचा ना मग. त्यावर लगे अश्विन म्हणतो, मम्मा हे तू बोलतेस? आता लगेच कल्पना ते म्हणतात, अरे अश्विन, मी काही आळ नाही घेते तिच्यावर, पण हा ग्लास खरंच तिच्याच हातात होता मगाशी. अगं तन्वी, तो फुटला का तुझ्या हातनं? किती गोड बोलताय बघा प्रियाशी. आता लगेच प्रिया म्हणते, नाही नाही, माझ्या हातून नाही फुटलाय. लगेच सायली म्हणते, प्रिया खोटं बोलायचा प्रयत्न करू नकोस. प्रिया म्हणते, मी काही खोटं वगैरे बोलत नाहीये. मग सायली तिला बरोबर उघडी पाडते आणि म्हणते, काय ग प्रिया, तुझ्या हाताला जखम कशी काय झाली सांग बरं? काच लागूनच जखम झाली ना? आता अश्विन प्रियाचा हात बघतो, चेक करतो. आता खरंच तिच्या हाताला काच लागलेली असते. सायली म्हणते, प्रिया तूच मगाशी तो काच फोडलास ना आणि त्या काचा तिथे टाकून दिल्यास. हे तू सगळं मुद्दाम केलंयस प्रिया. ग्लास फोडताना ती काच आधी तुला लागली आहे, याचा आता तुला काही वेगळा पुरावा देऊ का? आता याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आता असं बोलल्यावरती प्रियाला कळतंय आपलं हे सगळं खोटं उघड झालेलं आहे, तरी सुद्धा तिला कोणी एक शब्दही बोललेला नाहीये. सायली म्हणते, एक लक्षात ठेव प्रिया, मी सुभेदारांच्या नावाला गालबोट लागेल असं कधीही वागणार नाही, पण आज तू हे वागली आहेस. आता लगेच पूर्णाजी अशा गोड बोलतात, बाई तन्वी बेटा खरं आहे का हे? आता असं बोलल्यावरती लगेच प्रियाला लक्षात येतं आता काय कारण सांगावं. लगेच ती एक्सेप्ट करते बरं का, अगं हो 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 पूर्णाजी, अगं काय झालं, चुकूनच झालं थोडं माझ्याकडनं ते. सायली आता गंमत बघते हिची. आता लगेच डोक्याला हात मारते, अगं हां पूर्णाजी, मला आठवतंय, मी ना अगं पाणी पित पित गेले ना तिथे मगाशी, तेव्हा ना अगं माझ्या हातातनं निसटला गं पूर्णाजी ग्लास. अगं माझ्या लक्षात कसं नाही आलं, कळलंच नाही ग मला पूर्णाजी. लगेच पूर्णाजी म्हणतात, अगं बेटा विमलला सांगायचं असतं ना, काच फुटली तर विमलला आवरलं असतं. लगेच प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी खरंच ग, माझ्या डोक्यातूनच गेलं बघ, मगाशी सगळे आले होते ना त्यामुळे माझ्या डोक्यातून निघून गेलं ग. हिचं काय वय झालंय का? हिला एवढी मोठी गोष्ट लक्षात राहत नाही का? घरात काचा फुटल्यात हे आपण आधी ओरडून ओरडून सांगतो, कारण घरात वयस्कर स्त्री पुरुष असतात, लहान लहान लेकरं असतात. ठीक आहे, यांच्या घरात लेकरं नाही, पण त्या आजीबाई आहेत ना. प्रिया एवढी ड्रामा करते, माफ कर ग पूर्णाजी, माझ्या तब्येतीमुळे झालं ग हे सगळं, माफ कर, खरंच माफ कर. आता सायली म्हणते, हे बघ प्रिया, आज तुझ्यामुळे आपल्या आलेल्या पाहुण्यांच्या पायाला दुखापत झाली आहे, मग तुला प्रायश्चित्त घ्यावं लागेल की नाही? घे घे, चल त्यांच्या पायाला हे मलमपट्टी कर. आता प्रियाला ते किसनळवाणं वाटतं बरं का. प्रिया म्हणते, त्या रस्त्यावरच्या माणसाच्या पायाला मी हात लावू का अशी? आता सायली तिच्याकडे बघते आणि म्हणते, अगं तुझ्याशी बोलते मी प्रिया, ये इकडे चल, मला माहिती आहे तुला पुण्याचे कामं करायला आवडतात ना. आता सायलीवरती दातोट खात असते बरं का प्रिया. कल्पना तिच्याकडे बघायला लागते तेव्हा लगेच म्हणते, हो मी करते हां. प्रिया पर चॅप्टर आहे प्रेक्षकांनो, पण सायली मात्र तिला प्रत्येक वेळेला मात देत असते. छोटा पॅकेज मोठा धमाका आहे आपली सायली म्हणजे. मस्त वाटला आजचा एपिसोड बघून. खरं तर मला अपेक्षा होती की यावेळेला पूर्णाजीने या प्रियाला काहीतरी शिक्षा द्यायला हवी होती की तुझं चुकलं, तू असं केलंस, पण एकही शब्द बोललेला नाहीये पूर्णाजी आणि कल्पनाताई. उलट प्रिया जे काही वागली त्या गोष्टीचं त्यांनी समर्थन केलंय, जे अत्यंत चुकीचं आहे. आता ही प्रिया समोर येते, सायलीच्या हातातनं ते काय म्हणतात ते, सायलीच्या हातनं ते फर्स्ट एड बॉक्स ती घेत असते प्रिया. तेव्हा सायली हळूच तिच्या कानात म्हणते, प्रिया तुला तुझ्या सगळ्या कृत्यांचं प्रायश्चित्त तर घ्यावंच लागेल, कारण लक्षात ठेव तुझी गाठ सुभेदारांच्या मोठ्या सुनेशी आहे. सायलीने असा टोमणा मारल्यानंतर प्रिया तिच्याकडे रागाने बघते आणि असं तोंड कस्तरी करत करत त्या बिचाऱ्या त्या दादांच्या पायाला ते मलमपट्टी करते. तिला ते अजिबात पटलेलं नसतं, पण सायलीने जेव्हा शिक्षा दिली तेव्हा त्या पूर्णाजी आणि कल्पनाताई मध्ये बोलल्या नाही, हे थँक गॉड, बरं झालं, असंच पाहिजे प्रियाला. पण असो काय ना प्रेक्षकांनो, लवकरच या प्रियाचं सत्य आता उघड होणार आहे. पण आता पुढच्या सीनमध्ये तुम्हाला मजा येणार आहे. अर्जुन आलेला असतो आता घरी रात्रीच्या वेळी. आता या अश्विनला आणि प्रियाला बोलवलेलं असतं कल्पनाताईने गिफ्ट द्यायचं नवीन पाडव्यासाठीचं. अश्विन आलाय, आता अर्जुन पण आलाय तिथे. अर्जुन म्हणतो, वा मम्मा काय चाललंय तुमचं? बाय द वे मम्मा तुला हॅपी गुढीपाडवा. आता या कल्पनाताई अर्जुनला काहीच रिस्पॉन्स देत नाही. सायली अर्जुनला आवाज देते, अहो या ना जेवायला. आता अर्जुन तिथे जेवायला बसलाय आणि यांचं बघा काय चाललंय. आता या कल्पनाताई अश्विनला आणि प्रियाला तिथे बसवतात. पूर्णाजी म्हणतात, हे घे कल्पना, दे बरं. आता कल्पनाताईंनी कुंकू लावून या प्रियाला काहीतरी साडी दिली आहे समथिंग आणि गिफ्ट दिलंय. ज्वेलरी बॉक्स आहे तिथे, त्यामध्ये काहीतरी ज्वेलरी सुद्धा आहे. आता प्रिया ती ज्वेलरी बघते बरं का. कल्पनाताई म्हणतात, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन लग्न झालंय ना, ही छोटीशी भेट आमच्याकडून तुम्हाला.
तुमच्या लग्नाचा पहिला गुढीपाडवा आहे, तो खासच व्हायला हवा ना. आता प्रियाच्या तोंडाला पाणी सुटलं बरं का तो दागिना बघून. आणि प्रिया म्हणते कशी, अरे वा किती तोळ्याचा आहे हा. आता कल्पनाताईला तिचं ते वाक्य खटकतं. त्या म्हणतात 3 तोळ्याचा. पण का ग तन्वी, असं का विचारलंस. आता ती म्हणते नाही नाही अगं सहज आई, असंच विचारलं सहज मी, छान आहे. कल्पनाताई पटकन स्माईल करतात. मग तिला पूर्णाजी म्हणतात सुभेदारांच्या सुनेला घसघशीत दागिना नको का. मग लगेच प्रिया मनातल्या मनात विचार करते, सुरुवात तर चांगली झाली आहे, सुभेदारांच्या तिजोरीच्या किल्ल्या नाही मिळाल्या, पण सुभेदारांच्या तिजोरीतला माल मात्र हळूहळू माझ्याकडे येतोय. असा विचार करून प्रियाने ते ज्वेलरीचं सगळं बॉक्स तिच्या जवळ ठेवलाय. पण आता अर्जुनने सॉलिड कांगावा केलाय प्रेक्षकांनो. अश्विन म्हणतो, अगं पूर्णाजी माझं गिफ्ट, माझं सुद्धा पहिलाच गुढीपाडवा आहे ना लग्नानंतर. मग पूर्णाजी म्हणतात, अरे अश्विन तुला एवढी सुंदर बायको मिळाली आहे ना, छान बायको, हेच तुझं गिफ्ट आहे. हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो, याच्या गळ्यात दोंडा बांधला याला काय माहिती. असो, आता प्रिया आणि अश्विन पूर्णाजी आणि कल्पनाताईंना नमस्कार करतात. मग पूर्णाजी त्यांना आशीर्वाद देतात, सुखाने संसार करा बाबांनो. आता कल्पनाताई आशीर्वाद देतात, अगं बाई आता माझ्या मांडीवर लवकरात लवकर नातवंड खेळू देत. मग अश्विन म्हणतो, मम्मा हा आशीर्वाद तू आम्हाला देतेस का स्वतःला. आता अर्जुनला येतो राग. अर्जुनचं डोकं तापलेलं आहे. आता अर्जुन म्हणतो, काय ग मम्मा, काय ग पूर्णाजी, नाही म्हणजे तुम्ही एक गोष्ट का विसरत असता ग, या घरामध्ये तुमची मोठी सून सुद्धा असते म्हणून. पूर्णाजी आणि कल्पनाताई एकमेकींकडे बघायला लागतात. आता अर्जुन म्हणतो, माझी बायको माझ्या आधी तुमचा विचार करते, तुमच्यावर जास्ती प्रेम करते. आणि काय, मम्माने तर सगळ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याच बायकोला देऊन टाकल्यात. माझी बायको सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडते, तरी सणाच्या दिवशी गिफ्ट द्यायची वेळ आल्यावरती ते गिफ्ट मात्र या तन्वीला मिळतंय का, कशासाठी. आता या अर्जुनने असं बोलल्यानंतर प्रियाला येतोय राग. सायली म्हणते, जाऊ द्या ना, मी काही बोलते का, तुम्ही का बोलताय. आता अर्जुन म्हणतो, तुम्ही तर कधी काही बोलणारच नाही हो, या घरात जे काही चाललंय ना ते मला अजिबात पटत नाहीये. अर्जुन असं बोलत असतो तेव्हा या कल्पनाताई आणि पूर्णाजी दोघी एकमेकींकडे भामट्यासारख्या पाहायला लागतात. अर्जुन म्हणतो, काय आहे ना, राग करणं, तिरस्कार करणं, या सगळ्या गोष्टीची उदाहरणं म्हणजे माझी फॅमिली आहे, अगदी जिवंत उदाहरण आहे. काहीतरी मर्यादा असतात ना या सगळ्या गोष्टींना, पण माझ्या फॅमिलीने सगळ्या मर्यादा क्रॉस केल्यात. सायली म्हणते, जाऊ द्या ना, आता पुरे झालं. आता लगेच या कल्पनाताई म्हणतात, हे तर तूच अर्जुनला बोलायला भाग पाडलंस ना, आता कशाला नाटकं करत असतेस ग. आता या कल्पना तर इतकं का बोलतात सायलीला, मला काही कळतच नाही. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं ना, आता त्यांनी पुन्हा लग्न केलं, आता या प्रियानं सुद्धा लग्न केलं, ती आली घरामध्ये, मग एवढं त्या सायलीचा रागराग करायची काय गरज आहे. लगेच प्रिया हे सगळं स्वतःवर घेते. मला वाटलंच होतं माझ्या आयुष्यात आनंद टिकणारच नाही. तुम्ही किती प्रेमाने नेकलेस दिला मला आज, पण शेवटी त्याला गालबोट लागलंच पूर्णाजी. मग अर्जुन म्हणतो, तुझ्या नेकलेसबद्दल कशाला बोलू मी त्याबद्दल बोलतच नाहीये ग तन्वी. एक काय तुला 10 का नेकलेस मिळेल ना, मला काही घेणं देणं नाही आहे, पण माझ्या बायकोला तिचा मान मिळायला हवा, ती घरातली मोठी सून आहे. आता लगेच सायली म्हणते, अहो जाऊ द्या ना, 2 वर्षापूर्वी मी लग्न होऊन आले या घरात, तेव्हा या सगळ्या मानापानाच्या गोष्टी झाल्यात माझ्या बाबतीत. आईने किती कौतुक केलंय माझं, तुम्ही विसरलायत का. लगेच कल्पनाताई सायलीला उत्तर देतात, हो हो तेव्हा माझी चूक झाली होती, त्याची आठवण करून द्यायची काही गरज नाहीये तुला आता. अरे का बोलता इतकं या. असो, आता प्रिया लगेच म्हणते, गरज कशी नाही आई, आहे ना, आहे गरज आहे, त्याशिवाय ती कशी सिद्ध करणार. ती या घरामध्ये मोठी सून आहे आणि मला या घरात काहीच किंमत नाहीये, म्हणून सगळे दागिने तिलाच मिळावे, मला काहीच मिळू नये असंच वाटतं ना तिला. आता मुद्दाम रडायचं नाटक करते बरं का. आता अर्जुन म्हणतो, कशाला माझी बायको असं म्हणेल, ती काहीही असं म्हणालेली नाहीये. लगेच अश्विन मध्ये बोलून म्हणतो, अरे दादा तुझा बोलविता धनी कोण आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे. पूर्णाजी लगेच म्हणतात, अर्जुन अरे अरे तू असा नव्हताच रे, एवढा उद्धटपणा तुझ्या स्वभावामध्ये कधीच नव्हता. आता अर्जुन सगळं ऐकतो बरं का शांतपणे आणि म्हणतो, काय ग पूर्णाजी, तुमच्या स्वभावात होता का एवढा कडवटपणा, तोही नव्हता ना, मग माझ्या स्वभावातला उद्धटपणा दिसतोय तुला. काय ग पूर्णाजी, तू तर सतत सगळ्यांशी चांगलंच वागत आलीस ना, अख्ख्या पनवेलमध्ये तुझं नाव आहे की अन्नपूर्णा सुभेदार कधीच कोणावर अन्याय होऊ देत नाही म्हणून. मग स्वतःच्या मोठ्या सुनेवर तू कधीपासून अन्याय करायला लागली, तुझी नाचसून आहे ना माझी बायको, मग अशी का वागतेस ग तिच्याशी. त्यावर सायली म्हणते, जाऊ द्या ना हो, कशाला सणाच्या दिवशी किरकिर करताय. सायली असं बोलल्यानंतर लगेच अर्जुन म्हणतो, मग कधी बोलायचं आपण शांतच बसायचं का. खरं तर प्रेक्षकांनो अश्विन अति बोलतोय. आता अश्विन आता म्हणतो, दादा कधी बोलायचं, अरे नेहमी तूच बोलत असतोस रे.
आणि काय ना दादा, आज तर माझ्या बायकोला दागिना मिळालाय म्हटल्यावर तुझ्या पोटात दुखलंच असेल. काही या प्रेक्षकांनो, अर्जुनच्या पोटात दुखायचा काय संबंध? खरंच लग्न झाल्यावर असे भाऊ चेंज होतात का हो? काही पण दाखवतात मालिकेत. म्हणजे मी तर प्रत्यक्ष कुठे पाहिलं नाहीये, पण असं व्हायला नको. शेवटी रक्ताची नाती ही आपली असतात, हे तितकंच खरं आहे. आता अश्विन असं म्हणतो आणि म्हणतो, दादा काय आहे ना, आमचं लग्न खरं आहे, तुमच्या दोघांसारखं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज नाही आहे आमचं, म्हणून आम्हाला हा मान मिळतोय, कळलं ना तुला? अश्विन उद्धटासारखा बोलतो तेव्हा आता अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो बरं का अश्विनचा. आता प्रेक्षकांनो, यावरच त्यांनी हा एपिसोड आज संपवलाय. बट आय थिंक सो पुढच्या भागामध्ये अन्नपूर्णा सुभेदारांनी सायलीला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं, असं माझं मत आहे. कारण सायलीने आज दिवसभर धावपळ केलेली आहे त्यांच्यासाठी, फक्त आणि त्यांच्यासाठीच केलेलं आहे तिने. त्यामुळे पूर्णाजीने सायलीला काहीतरी गिफ्ट द्यायला हवं असं मला वाटतंय. तुम्ही नक्की सुचवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतंय. तर प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो एकदम तडकता फडकता आणि खतरनाक आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलाय. पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसतंय की अर्जुन सायलीला सांगतो की आता साक्षीच्या विरोधात आपण सगळे पुरावे गोळा करतोय आणि आता ही केस आपण जिंकणार आहोत. महिपत म्हणत असतो अर्जुनला, या चक्रव्यूहात अडकवण्यासाठी मला त्याच ताकदीचा योद्धा हवाय. आणि अर्जुन समोर आता दामिनी देशमुख नावाची एक अगदी जोरदार जबरदस्त खतरनाक अशी वकील येणार आहे प्रेक्षकांनो. त्यांची एंट्री आपल्याला पुढच्या भागात दाखव. पत्रकार या वकिलींबाईंना प्रश्न विचारत असतात की मॅडम, तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवण्यासाठी ही केस लढताय का? त्यावर त्या उत्तर देतात, दामिनी देशमुख दुसऱ्यांना हरवायला नाही, स्वतः जिंकायला केस लढत असतात. प्रेक्षकांनो, अतिशय जबरदस्त ऍक्ट्रेस आहेत या. मी पर्सनली यांची खूप खूप मोठी फॅन आहे आणि खरं सांगू तुम्हाला, यांच्या येण्यामुळे TTMचा TRP 100% काय 113% वाढणार आहे. आय एम व्हेरी शुअर अबाउट दॅट. त्यामुळे मी प्रचंड एक्सायटेड आहे. मी पहिल्यापासून सांगत होते की कोण वकिलींबाई आहे, यासाठी मी एक्सायटेड आहे आणि अगदी अगदी माझ्या मनासारखं झालंय. कोणाकोणालाही आवडतात त्यांनी आज लाईक करायला विसरायचं नाही. ठरलं तर मग या मालिकेचे सगळे एपिसोड रिव्ह्यू माझ्या आवाजात एन्जॉय करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड कसा वाटला मला आवर्जून कमेंट करून कळवा आणि येणारे भाग नक्की आवर्जून एन्जॉय करा. आज माझं सिल्वर बटन येणार आहे असा मला मेल आल्या तुम्हाला लगेच पोस्ट करेल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला माझी पोस्ट दिसेल. आपण लवकरच लाईव्ह येऊन गप्पा मारणार आहोत. तर नक्की प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. ठरलं तर मग या मालिकेचे धमाकेदार एपिसोड रिव्ह्यू घेऊन. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.